नमस्कार मित्रांनो, आपण प्राचीन भारत घेत आहोत। प्राचीन भारतामध्ये आपण मौर्य साम्राज्याचा सविस्तर अभ्यास करत आहोत। मित्रांनो, राज्यसेवा असो किंवा यूपीएससीची परीक्षा असो, या प्रत्येक परीक्षेमध्ये मौर्य साम्राज्य प्राचीन भारतामधला अतिशय महत्त्वाचा टॉपिक आहे। याच्यावरती यूपीएससी, एमपीएससी आणि इतरही स्पर्धा परीक्षांमध्ये नेहमी प्रश्न येत आलेले आहेत। याच मौर्य घराण्याच्या संदर्भामधला जो पुढचा टप्पा आहे, आपण मागच्या तासिकेमध्ये सम्राट अशोकाची जी कारकीर्द आहे ती कारकीर्द आपण सविस्तर अभ्यास केलेला आहे। आता या सम्राट अशोक जे आहेत तर त्यांच्या निधनाच्या नंतर म्हणजे इसवी सन पूर्व 232 च्या नंतर मोगल घराण्याला उतरती कळा लागलेली आहे। आता ही उतरती कळा लागण्याचं अनेक कारण आहेत। त्यापैकी सगळ्यात महत्त्वाचं जे कुठल्याही राजघराण्याशी संबंधित असणारं कारण म्हणजे काय, तर त्या घराण्यामध्ये बलाढ्य सम्राटाच्या नंतर जे काही त्यांचे उत्तराधिकारी आहेत ते उत्तराधिकारी कमकुवत येणं हे सुद्धा एक महत्त्वाचं कारण आहे। ते साम्राज्य लयास जाण्यापाठीमागं त्यानंतर विदेशी आक्रमण आहेत किंवा मग ते अर्थव्यवस्था त्या राज्याची डळमळणं, हे सगळ्या गोष्टी जे आहेत तर ते साम्राज्य लयास जाण्यापाठीमागची एक महत्त्वाची कारण आहेत। तर तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न असा येऊ शकतो की सम्राट अशोकाच्या निधनाच्या नंतर मौर्यांच्या गादीवरती आलेले इतर राज्य कोण कोण होऊन गेले याच्या संदर्भामध्ये प्रश्न येऊ शकतो। त्यामुळे आपल्याला ढोबळ मनाने का होईना परंतु त्याची माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे। मित्रांनो, लक्षात घ्या, इसवी सन पूर्व 232 मध्ये सम्राट अशोकाचं निधन झाल्याच्या नंतर जे आपल्याला बौद्ध साहित्यामध्ये आपल्याला जी नावं आढळतात, ते बौद्ध आहेत, जैन साहित्यामध्ये जी आपल्याला नावं आढळतात त्याच्यामध्ये आपल्याला ही काही नावं आपल्याला आढळून येतात। लक्षात घ्या, सम्राट अशोकाच्या नंतर कुणाल नावाचा जो मुलगा आहे तर तो गादीवरती बसला, हे सुद्धा आपल्याला बौद्ध साहित्यावरून लक्षात येतं। त्यानंतर दुसरं जे काही समजा कुणाल हा काही तेवढा पराक्रमी राजा नव्हता, म्हणून आपल्याला माहिती आहे की कुणालने आपली कारकीर्द संपवल्याच्या नंतर मौर्य साम्राज्यामध्ये दशरथचा उल्लेख आपल्याला साहित्यामध्ये आढळतो। आता जे दशरथचा जो उल्लेख आपल्याला आढळतो तो आहे मत्स्य पुराणानुसार। म्हणजे मत्स्य पुराण ज्यावेळेस आपण वाचतो त्यावेळेस मत्स्य पुराणामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की कुणालच्या नंतर म्हणजे सम्राट अशोकाच्या नंतर कुणाल आणि कुणालच्या नंतर दशरथ नावाचा जो राजा आहे हा मौर्यांच्या गादीवरती आला। परंतु वायुपुराणाचा जर समजा आपण आधार घेतला तर वायुपुराणामध्ये असं सांगण्यात आलेलं आहे की कुणालचा मुलगा जो बंधुपालित आहे हा कुणालच्या नंतर राजा झालेला आहे, म्हणजे असं त्या ठिकाणी वायुपुराण सांगतं। म्हणून आपल्याला इथं लक्षात घेण्याचं आवश्यक आहे की दशरथ आणि बंधुपालित हे दोन्ही राजे जे आहेत हे दोन्ही राजे त्या ठिकाणी एक तर दशरथ मत्स्य पुराणानुसार त्या ठिकाणी दशरथ आणि वायुपुराणानुसार बंधुपालित हा राजा त्या ठिकाणी गादीवरती आलेला आहे। हे तुम्हाला दोन पुराण लक्षात ठेवणं आवश्यक आहे। दुसरी गोष्ट म्हणजे या दशरथच्या नंतर आलेल्या गादीवरती आलेला जो राजा आहे तो आहे संप्रती जो मौर्यांचा राजा आहे। तर याच्या बाबतीमध्ये एक महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवा, ते म्हणजे काय, तर सम्राट अशोक जो आहे, सम्राट अशोक हा सगळ्यात पराक्रमी राजा होऊन गेला। तर त्या अशोकाच्या नंतर जे उत्तराधिकारी आहेत, उत्तराधिकाऱ्यामध्ये सगळ्यात पराक्रमी राजा जर मौर्यांचा कोणता असेल तर तो आहे संप्रती। या संप्रती हा योग्य राजा होता। याच्या बाबतीमध्ये दुसरी महत्त्वाची गोष्ट लक्षात ठेवायची म्हणजे हा जैन धर्माचा उपासक आहे आणि चंद्रगुप्त मौर्य यांनी ज्याप्रमाणे आपल्या उतरत्या काळामध्ये जैन धर्माचा स्वीकार केला आणि जैन धर्माचा स्वीकार करून तो भद्रभाऊ सोबत म्हणजे जैन मुनी जे भद्रभाऊ आहेत त्यांच्यासोबत तो कर्नाटकामध्ये श्रवणबेळगोळ नावाचं जे ठिकाण आहे त्या ठिकाणी जाऊन त्यांनी सल्लेखना नावाचा जैन धर्मामध्ये विधी आहे। हा सल्लेखना विधी म्हणजेच काय, तर उपवास। तर तो उपवास त्यांनी त्या ठिकाणी धारण करून आणि आयुष्याच्या शेवटपर्यंत त्या ठिकाणी शेवटच्या टप्प्यामध्ये उपवासाच्या माध्यमातून आपलं शरीर जे आहे ते त्यांनी त्याग केलेला आहे। याला सल्लेखना विधी हे जैनांमध्ये म्हटलं जातं। तर तो जो सल्लेखना विधी जो आहे हा संप्रती नावाच्या राजानं सुद्धा मौर्यांच्या केलेला आहे। त्याच्यामुळे आपल्याला जे जैन धर्माला आश्रय देणारी राजे किंवा बौद्ध धर्माला आश्रय देणारी जी राजे आहे यांचा ज्यावेळेस आपल्याला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो त्यावेळेस आपल्याला ही गोष्ट आवर्जून लक्षात ठेवणं आहे की मौर्यांचाच राजा असणारा जो संप्रती आहे हा जैन धर्माचा उपासक होता आणि नुसताच तो उपासक नव्हता तर त्याच्या जीवनाचा शेवट सुद्धा जसा चंद्रगुप्ताच्या जीवनाचा शेवट झाला तशाच पद्धतीने त्या ठिकाणी संप्रतीच्या जीवनाचा शेवट सुद्धा त्यांनी जैन पद्धतीच्या आचरणाने केलेला आहे। त्यानंतर शालिशक नावाचा जो राजा आहे हा जैनांच्या दुसरा राजा आहे जो की संप्रती नंतर मौर्यांच्या गादीवरती आलेला आहे। तर त्यानंतर शालिशक नावाच्या राजानंतर देववर्मा किंवा बृहद्रथ हा राजा शेवटचा होऊन गेलेला आहे। हा राजा तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अतिशय महत्त्वाचा आहे। याच्यावरती अनेक वेळा प्रश्न आलेला आहे की मौर्य घराण्याचा शेवटचा राजा कोण होता, तर मौर्य घराण्याचा शेवटचा राजा आहे बृहद्रथ।
आता या बृहद्रथ विषयी तुम्हाला काही गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. ते म्हणजे काय, तर इसवी सन पूर्व 187 मध्ये बृहद्रथ हा त्या ठिकाणी गादीवर असताना त्याचा सेनापती होता पुष्यमित्र शुंग. हा पुष्यमित्र शुंग जो आहे हा वैदिक धर्माचा उपासक होता आणि हा याचा सेनापती सुद्धा होता. कुणाचा, बृहद्रथचा. बृहद्रथ हा लोकांमध्ये किंवा जनतेमध्ये एक अप्रिय राजा म्हणून रूढ होता. आणि त्यानंतर पुष्यमित्र शुंग हा एक पराक्रमी सेनापती होता त्याच्या दरबारामधला. तर पुष्यमित्र शुंगाने बृहद्रथाचा सर्वसामान्य लोकांसोबत जनतेच्या समोर त्या ठिकाणी बृहद्रथचा खून केला, म्हणजे ती हत्या केली आणि मौर्यांचं राज्य बळकावलं. म्हणजेच काय, तर मौर्यांचा पहिला राजा चंद्रगुप्त मौर्य, मौर्य घराण्याचा शेवटचा राजा बृहद्रथ. मौर्य घराण्याची स्थापना झाली इसवी सन पूर्व 322 ला. मौर्य घराण्याचा शेवट झाला इसवी सन पूर्व 187 ला. तो कुणाच्या माध्यमातून शेवट झाला, तर पुष्यमित्र शुंगाच्या माध्यमातून झाला. कुणाला मारलं, बृहद्रथला मारलं. तर अशा प्रकारे इसवी सन पूर्व 187 मध्ये शुंग घराण्याची स्थापना झाली. आता मित्रांनो, इथे एक गोष्ट आणखी एक आवर्जून लक्षात ठेवा की हे घराणं मगधच्या गादीवरती बसलेलं घराणं आहे. मी तुम्हाला याच्या अगोदरही सांगितलेलं आहे की मगधच्या गादीवरती विराजमान झालेलं जे पहिलं घराणं होतं ते होतं हर्यक घराणं, हर्यक वंश, ज्याला आपण पितृहंता वंश म्हटलेला आहे. हर्यक घराण्याच्या नंतर दुसरं जे वंश अस्तित्वात आला मगधच्या गादीवरती तो आहे शिशुनाग वंश. शिशुनाग वंशाच्या नंतर जो वंश अस्तित्वात आला मौर्यांच्या गादीवर तो आहे नंद वंश. नंद घराण्याच्या नंतर ज्यांनी राज्य केलं तो आहे मौर्य वंश किंवा मौर्य घराणं, जे की इसवी सन पूर्व 187 मध्ये बृहद्रथाच्या अस्तानंतर ते घराणं संपलं. आणि हे जे बृहद्रथ जो आहे तर तो बृहद्रथचा शेवट पुष्यमित्र शुंगाने केला आणि शुंग घराण्याची स्थापना केली. तर अशा प्रकारे जे आहेत ते मौर्यांचे उत्तराधिकारी तुम्हाला लक्षात ठेवायचे. आता मौर्य राज्याच्या संदर्भामध्ये आणखी इतर काही गोष्टी परीक्षेच्या दृष्टिकोनातून तुम्हाला महत्त्वाच्या आहेत आणि त्या गोष्टीवरती फोकस करणं आपलं आवश्यक आहे. याच्या अगोदरही परीक्षेला विचारण्यात आलेले आहे की मौर्य जे घराणं आहे किंवा मौर्य जे प्रशासन आहे त्या प्रशासनाच्या ज्या राजधान्या आहेत त्या राजधान्यावरती प्रश्न विचारण्यात आलेले आहे. त्या कोणत्या भागामध्ये होत्या त्याच्यावरती प्रश्न आलेले आहेत. कारण की एवढ्या मोठ्या विस्तीर्ण साम्राज्याचा कारभार पाहण्यासाठी मौर्यांनी आपल्या राज्याचे एकूण 5 भाग केलेले होते आणि त्या प्रत्येक भागाला एक स्वतंत्र राजधानी त्यावेळेस अस्तित्वात होती. हे 5 भाग कोणते होते याच्यावरती प्रश्न आलेला आहे राज्यसेवेला. तर त्यामुळे आपल्याला फोकस करणं आवश्यक आहे. मौर्यांच्या साम्राज्याचं विभाजन हे 5 प्रांतामध्ये प्रामुख्याने होतं आणि त्या प्रत्येक 5 प्रांताला त्याच्या राजधान्या होत्या. आता लक्षात घ्या, मौर्य साम्राज्याचा जो उत्तरेकडचा जो भाग आहे ज्याला आपण उत्तरापद म्हणतो, त्या उत्तरापदची जी राजधानी होती ती आहे तक्षशिला. तक्षशिला आपल्याला माहिती आहे की आजचा पाकिस्तानचा जो भाग आहे त्या भागामध्ये तक्षशिला हे ठिकाण आहे. तर ती मौर्यांची उत्तरेकडील राजधानी होती. तक्षशिला हे भारतातलं सगळ्यात प्राचीन विद्यापीठ सुद्धा तक्षशिलेला होतं आणि तक्षशिला हे मौर्यांच्या कारकिर्दीमध्ये फार महत्त्वाचं शिक्षण केंद्र म्हणून सुद्धा त्या ठिकाणी आपण पाहू शकतो. म्हणजे ही उत्तरापदची राजधानी आहे तक्षशिला. त्यानंतर दक्षिणापद आहे. दक्षिणापद म्हणजेच काय, तर दक्षिणेकडची मौर्यांची राजधानी आहे ती आहे सुवर्णगिरी. ही दक्षिण दिशेला आहे. तर ती सुवर्णगिरी जी आहे हे मौर्यांची दक्षिणेकडची राजधानी आहे. त्यानंतर आहे कलिंग. कलिंगची जी राजधानी आहे, कलिंग जो भाग होता त्या कलिंग विभागाची राजधानी आहे तोसली. ही तोसली कलिंग विभागाची राजधानी आहे. त्यानंतर अवंती राष्ट्र, त्या अवंती राष्ट्र हा जो मौर्यांचा जो प्रांत आहे किंवा जो भाग आहे याची राजधानी आहे उज्जैन. आणि त्यानंतर प्राची नावाचा जो भाग आहे मौर्यांच्या विभागाचा, तर त्या प्राचीची राजधानी आहे पाटलीपुत्र. म्हणजे प्राची म्हणजेच पाटलीपुत्र. तर सांगायचं तात्पर्य म्हणजे काय, तर मौर्यांचे हे 5 विभाग, या 5 विभागाच्या ह्या 5 राजधान्या तुम्हाला परीक्षेच्या दृष्टिकोनातून अत्यंत महत्त्वाच्या आहेत, त्या तुम्हाला लक्षात ठेवाव्या लागतील. त्यानंतर मौर्यांच्या प्रशासनाच्या संदर्भामध्ये ज्या ढोबळमानानं आपण काही गोष्टी पाहणं आवश्यक आहे. त्यामध्ये दुसरी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला परीक्षेमध्ये विचारलं जातं की सप्तांग सिद्धांत कुणी मांडला. तर सप्तांग सिद्धांताचा जो आपल्याला उल्लेख मिळतो तो म्हणजे आर्य चाणक्य जो आहे, ज्याला आपण विष्णुगुप्त म्हणतो किंवा कौटिल्य म्हणतो, तर त्या कौटिल्याच्या अर्थशास्त्र ग्रंथामध्ये सप्तांग सिद्धांताचा उल्लेख आपल्याला पाहायला मिळतो. सप्तांग सिद्धांतामध्ये चाणक्यानं एकूण कुठलंही राज्य किंवा साम्राज्य जर टिकायचं असेल आणि वाढायचं असेल आणि सुरक्षित राहायचं असेल तर त्याला त्या साम्राज्याला 7 अंग असणं फार महत्त्वाचं आहे आणि ती बलाढ्य असणं आवश्यक आहे. 7च्या 7 अंग. तर ही 7 अंग कोणती होती, तर हे सांगणारा म्हणजे सप्तांग सिद्धांत. सप्तांग सिद्धांतामध्ये पहिलं जे काही राज्याचं जे काही महत्त्वाचं जे पिल्लर आहे ते आहे राजा. म्हणजे राजा जर सशक्त असेल
आणि तो जर समजा दूरदृष्टीचा असेल तर राज्य चांगलं चालतं. म्हणून सप्तांग सिद्धांतामधलं पहिलं पाऊल म्हणजे किंवा पहिलं जे काही ठिकाण आहे ते म्हणजे त्या ठिकाणी राजा. दुसरं जे काही समजा महत्वाचा जो काही भाग आहे तो आहे अमात्य. म्हणजे राजाला सल्ला देणारा जो व्यक्ती आहे किंवा राज्याचा नंतरचा जो महत्वाचा जो पहिला व्यक्ती आहे तो आहे अमात्य. हे दुसऱ्या नंबरचा सप्तांग सिद्धांतातला प्रमुख व्यक्ती. तिसरं जे काही भाग आहे ते आहे जनपद. जनपद म्हणजे त्या ठिकाणी भूमी. भूमी म्हणजेच काय तर राज्याचा भूप्रदेश एकूण त्याला त्या ठिकाणी जनपद म्हटलेलं आहे. म्हणजे ते सुद्धा महत्वाचा भाग आहे. भूमीनंतर त्या ठिकाणी महत्वाचं जे काही पिल्लर आहे राज्याचं सप्तांग सिद्धांतामधलं ते आहे दुर्ग. म्हणजे काय तर त्या ठिकाणी राज्यामध्ये जेवढे अजिंक्य अशी जेवढे त्या ठिकाणी दुर्ग असतील तेवढं राज्याला बळकटी निर्माण होते, शत्रूच्या ताब्यामध्ये ते जात नाही. म्हणून राज्याचे दुर्ग हे सुद्धा महत्वाचं पिल्लर आहे. त्यानंतर जे काही पाचवं भाग आहे ते आहे कोश. कोश जो आहे तर हे सुद्धा महत्वाचं आहे. जोपर्यंत राज्यामध्ये खजिना विपुल प्रमाणामध्ये आहे तोपर्यंत राज्य सुदृढ असतं. जेव्हा राज्याचा खजिना त्या ठिकाणी कमी होतो त्यावेळेस राज्य डबकायला येतं. म्हणून राजकोष हा त्या ठिकाणी कौटिल्याच्या दृष्टिकोनातून फार महत्वाचा विभाग मानलेला आहे. पुढचं सहावं जे काही सप्तांग सिद्धांतातलं जे महत्वाचं जे काही भाग आहे ते म्हणजे सेना. सेना तुम्हाला माहिती आहे की कुठलंही राज्य टिकायचं असेल, वाढायचं असेल आणि समृद्ध राहायचं असेल आणि सुरक्षित राहायचं असेल तर हे कुणाच्या बळावरती राहतं ते म्हणजे सेनाच्या. आपल्याला माहिती आहे की आपण आज इथं सुरक्षित राहू शकतो कारण की बॉर्डरवरती आपली जी काही मिलिटरी आहे तर तिथे त्या ठिकाणी तिचं काम योग्यरित्या पार पाडते म्हणून आपण सुरक्षित आहोत. कौटिल्याचं म्हणणं तेच होतं की ज्या राज्याची सेना चांगली आहे ते राज्य सुरक्षित असतं. म्हणून सहावं जे काही पिल्लर आहे राज्याचं सप्तांग सिद्धांतामधलं कौटिल्याच्या दृष्टिकोनातून ते आहे सेना. आणि सातवं जे काही महत्वाचा भाग आहे ते म्हणजे मित्र. म्हणजेच काय तर राज्याच्या भोवती जर समजा मित्र असतील, राजाच्या सोबतचे जे काही इतर राज्य आहेत ते त्यांच्यासोबतचे तुमचे संबंध जर खराब असतील तर तुम्हाला रात्रंदिवस भीती असते की त्यांचं आक्रमण तुमच्यावर होऊ शकते. परंतु तुमच्या शेजाऱ्यांसोबत तुमचे जर संबंध चांगले असतील तर तुम्हाला निश्चितच तुमचं राज्य सुरक्षित राहतं. त्याच्यामुळे शेजारचे राज्य हे नेहमी शेजारच्या राज्यासोबत नेहमी मैत्री असणं आवश्यक आहे असं कौटिल्यांना वाटतं. याला म्हणतात कौटिल्याचा सप्तांग सिद्धांत. हे सातीच्या साती नावं क्रमानं तुम्हाला लक्षात राहणं आवश्यक आहे. याच्यावर परीक्षेमध्ये प्रश्न विचारण्यात आलेला आहे आणि विचारला जातो. दुसरी गोष्ट म्हणजे काय तर मौर्यांच्या राज्यामध्ये मुद्रा जी मौर्यांची जी प्रमुख मुद्रा जी होती ज्याला चलनासाठी जे वापरायची त्याचं नाव काय होतं तर पण. इतरही बाकी सोन्याच्या चांदीच्या अशा मुद्रा होत्या, कारशा पण आहे, आहत नाणी आहेत, हे त्या ठिकाणी मौर्य वापरायचे. पण त्यांची जी प्रमुख राजकीय मुद्रा कोणती होती ती पण हे तिचं नाव त्या ठिकाणी. मौर्यांच्या बाबतीमध्ये ज्या इतर गोष्टी आपल्याला पाहणं आवश्यक आहे त्यामध्ये आपल्याला मौर्यांची कर व्यवस्था सुद्धा तितकीच महत्वाची आहे. मित्रांनो लक्षात घ्या तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न विचारला जातो की मौर्य साम्राज्यामध्ये कराचं प्रमाण कसं होतं, किती टक्क्यापर्यंत तो कर होता. आता आपण पहिलेही माहिती आहे की आपल्याला की मौर्य साम्राज्यामध्ये चंद्रगुप्त मौर्य, सम्राट अशोक, बिंदुसार, त्याच्यानंतर हे चांगले राजे होऊन गेले आहेत. त्यांच्या कारकिर्दीमध्ये मौर्यांचं प्रशासन हे फार मोठ्या प्रमाणामध्ये सुदृढ स्थितीमध्ये होतं. त्यामुळे कर रचना सुद्धा समाजाचा विचार करून, जनसामान्यांचा विचार करून आखण्यात आली होती. लक्षात घ्या कृषी मौर्य साम्राज्याचे कराचे प्रमुख दोन भाग होते. एक म्हणजे जिथं त्या ठिकाणी सिंचनाची व्यवस्था सरकारद्वारे करण्यात आलेली नव्हती अशा ठिकाणी आकारला जाणारा कर, ज्याला आपण त्या ठिकाणी सिंचन म्हणजे ज्या ठिकाणी बागायती जमीन सोडून सरकारी सिंचनाच्या व्यवस्था ज्या जिथपर्यंत पोहोचलेल्या नाहीत अशा जमिनीवरती जो काही कर आकारला जायचा तो उत्पन्नाच्या त्या ठिकाणी 1/4 ते 1/6 पर्यंत त्या ठिकाणी तो शेतसाऱ्याचा कर होता. म्हणजे कृषी योग्य जमिनीवर आकारला जाणारा कर किती होता 1/4 ते 1/6 या दरम्यानचा तो भूमी कर होता. परंतु ज्या ठिकाणी सरकारद्वारे सिंचनाच्या व्यवस्था करण्यात आलेल्या होत्या अशा ठिकाणी आकारला जाणारा कर किती होता तर तो 1/4 होता. म्हणजे हा कर सिंचनाच्या व्यवस्था जिथं सरकारकडून केल्या जायच्या त्या ठिकाणाहून आकारला जाणारा कर म्हणजे 1/4 आणि जिथं सिंचनाची व्यवस्था नव्हती अशा ठिकाणचा कर म्हणजे 1/4 किंवा 1/6 म्हणजे हा त्या ठिकाणी करामधलं हे प्रमाण आहे. दुसरी गोष्ट म्हणजे काय तर आता मौर्य साम्राज्याच्या अंतर्गत किंवा त्या काळामध्ये काही आपल्याला शब्द जोड्या लावामध्ये विचारले जातात किंवा कर विचारले जातात. त्या मौर्य काळामधलं त्या कराचं नाव दिलं जातं आणि तो कर कशाशी संबंधित आहे असा प्रश्न त्या ठिकाणी विचारला जातो. तर अशा वेळी सुद्धा आपल्याला ती गोष्ट माहिती असणं आवश्यक आहे. मित्रांनो लक्षात घ्या आपल्याला लक्षात घ्या की मौर्य काळामध्ये भाग नावाचा एक कर होता. भाग म्हणजे जमीन.
तर जमिनीवर आकारला जाणारा जो काही कर आहे त्याला त्या ठिकाणी भाग म्हटलं जायचं, तर याला भूमिकर म्हटलं जायचं. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला असतो भाग हे काय आहे, तर भाग ही भूमिकर आहे मौर्य काळामध्ये. म्हणजे भूमिकराला मौर्य काळामध्ये काय म्हटलं जायचं, तर भाग म्हटलं जायचं. जे कारण त्या ठिकाणी आहे बली. बली हा जो काय आहे हा धार्मिक कर होता. तुम्हाला आठवत असेल मागच्या लेक्चरमध्ये आपण सांगितलं होतं की सम्राट अशोकाने ज्यावेळेस सम्राट अशोक लुंबिनीच्या त्या ठिकाणी यात्रेवर होता, म्हणजे लुंबिनी नावाचं जे ठिकाण आहे, या लुंबिनी नावाचं ठिकाण गौतम बुद्धांचे जन्मस्थळ आहे. तर लुंबिनीतला धम्मयात्रा करत असताना जो सम्राट अशोकाने आपल्याला त्या ठिकाणी त्यांच्या शिलालेखामध्ये कोरण्यात आलेला आहे की दुसऱ्या नंबरच्या शिलालेखामध्ये की त्यांनी लुंबिनीच्या परिसरामधला बली नावाचा धार्मिक कर रद्द केलेला होता. याच्यावरून आपल्याला लक्षात घेतलं हे पाहिजे की बली कर कशाशी संबंधित आहे. तर हा बली नावाचा कर कशाशी संबंधित आहे, तर तो धार्मिक कराशी संबंधित आहे. आलं लक्षात. त्यानंतर प्रणय नावाचा कर आहे. हा प्रणय नावाचा जो कर आहे हा कर त्या ठिकाणी आपत्कालीन कर आहे. आपत्कालीन कर म्हणजे काय, तर एखाद्या वेळेस ज्यावेळेस एखादा दुष्काळ पडेल किंवा एखादं मोठा काही ठिकाणी आपत्कालीन परिस्थिती असेल किंवा त्या ठिकाणी एखादी युद्ध मोहीम आखायची असेल, तर युद्धजन्य परिस्थिती असेल, अशा वेळेस जो काही समजा अकस्मात आलेल्या संकटाचं निवारण करण्यासाठी जे काही कर लावला जायचा त्याला प्रणय कर म्हणून म्हटलं जायचं. हा कर मौर्य काळामध्ये नवीन कर आहे. याच्या अगोदर हा कर कुणीही घेतलेला नव्हता भारतामध्ये. तर प्रणय कर जो किंवा त्याला युद्ध कर म्हटलं जायचं, तर तो किती होता, तर तो 1/3 होता. तर हे महत्वाचं आहे. त्यानंतर सेनाभक्त नावाचा जो कर आहे, हा सेनाभक्त नावाचा कर हा सैन्य अभियान ज्यावेळेस चालू होतं किंवा चालू होत असत अशा वेळेस घेतला जाणारा कर म्हणजे काय, तर त्या ठिकाणी सेनाभक्त नावाचा कर आहे. तर त्यानंतर रज्जू कर. रज्जू कर हे जे आहे आपण माहिती आहे की मौर्य काळामध्ये रज्जुक, महारज्जिक ते असे त्या ठिकाणी आपण वेगवेगळे अधिकारी होईल. त्याच्यापैकी रज्जू कर नावाचा जो काही समजा कर आहे हा भूमीचं मोजमाप करण्यासाठी आकारला जाणारा हा कर होता. म्हणजे ज्यावेळेस भूमी मोजल्या जायची एखाद्याची त्यावेळेस त्याच्याकडनं घेतला जाणारा कर टॅक्स म्हणजे त्या ठिकाणी रज्जू कर आहे. त्यानंतर पिंड कर नावाचा एक कर आहे. तर पिंड नावाचा जो कर आहे हा पिंड नावाचा कर संपूर्ण गावाकडून एकाच वेळी घेतला जाणारा जो काही कर आहे, म्हणजे सामूहिकरित्या घेतला जाणारा जो कर आहे याला पिंड कर म्हटलं जायचं. म्हणजे पिंड म्हणजे तर ग्राम म्हणजे गाव, तर गावाकडून एकाच वेळी सामूहिकरित्या घेतला जाणारा कर म्हणजे पिंड कर तो होता. त्यानंतर शुल्क नावाचा जो कर आहे हा सीमा कर होता. म्हणजे एका प्रदेशातून दुसऱ्या प्रदेशामध्ये जाण्यासाठी ये जा करण्यासाठी घेतला जाणारा कर म्हणजेच काय, तर सीमा कर म्हणजे शुल्क कर. त्यानंतर प्रवेश्य कर हा शब्द तुम्हाला लक्षात ठेवणं आवश्यक आहे. तर वस्तू आयात निर्यात करत असताना जो आयात करण्यासाठी घेतला जाणारा कर म्हणजे काय, वस्तू आयात करताना घेतला जाणारा कर म्हणजे काय, तर प्रवेश्य कर म्हणजे आयातीवर घेतला जाणारा कर म्हणजे प्रवेश्य कर. त्यानंतर निष्क्रम्य कर जो आहे हा शब्द लक्षात ठेवा. प्रवेश्य कर म्हणजे आयातीवर घेतला जाणारा कर आणि निष्क्रम्य कर म्हणजे त्या ठिकाणी निर्यातीवर घेतला जाणारा कर. निष्क्रम्य तुम्हाला माहिती आहे की त्या ठिकाणी आयात म्हणजे येणं त्याला आपण प्रवेश्य म्हणू शकतो आणि निर्यात म्हणजे जाणं त्याला आपण निष्क्रम्य कर त्या ठिकाणी म्हणतो. हे दोन्ही शब्द तुम्हाला लक्षात ठेवायचे आहेत. तुम्हाला शब्दावरून सुद्धा ते लक्षात ठेवण्यासाठी मदत होऊ शकते. वर्तनी नावाचा कर आहे. हा वर्तनी नावाचा कर जो आहे हा ज्याला आपण चुंगी कर असं म्हणू शकतो. म्हणजेच काय, तर वस्तू नाक्यावर थांबल्याच्या नंतर जो कर आकारला जायचो ज्याला आपण पथकर किंवा चुंगी कर म्हणतो. तर हा चुंगी कर म्हणजेच वर्तनी कर आहे असं आपण त्यामध्ये बघू शकतो. त्यानंतर व्याजी कर नावाचा एक व्याजी कर होता. तो वस्तूंच्या खरेदी विक्रीवरती तो घेतला जायचा व्याजी कर. आता अशा प्रकारे तुम्हाला कर विचारले जाऊ शकतात. त्यावेळेसचे प्रश्न त्यावेळेसचे शब्द वापरून त्याला त्यावेळेस तो कशासाठी वापरला जायचा असे प्रश्न तुम्हाला विचारण्यात येतात. त्यावेळेस आपल्याला त्या गोष्टीची माहिती असणं आवश्यक आहे. मित्रांनो लक्षात घ्या, आपलं मौर्य काळातल्या आणखी काही गोष्टी तुम्हाला माहिती असाव्यात. मौर्य कालखंडामध्ये गुप्तचरांना जो शब्द वापरण्यात आलेला आहे त्याला म्हटलं जातं गूढ पुरुष. मौर्य काळामध्ये गुप्तचर जे किंवा ज्याला आपण हेर म्हणतो त्या हेरांना शब्द कोणता वापरला जायचा, तर गूढ पुरुष. त्यानंतर जे उपजाऊ जमीन होती, उपजाऊ म्हणजे त्याला ठिकाणी शेतीयोग्य जमीन होती त्याला म्हटलं जायचं सीता.
त्यानंतर सिंचन व्यवस्था जी सरकारकडून केलं जायचं, तर त्या सिंचन व्यवस्थेचं जे खातं होतं किंवा त्या सगळ्या प्रक्रियेला सिंचन व्यवस्थेचा काय म्हटलं जायचं, तर सेतू बंद म्हटलं जायचं. त्यानंतर उरतनी उपकरण नावाचं एक त्या ठिकाणी एक याच्यावर प्रश्न आलेला आहे. ते म्हणजे काय, तर उरतनी उपकरण हे कशाशी संबंधित आहे, तर मौर्य कालखंडामध्ये पर्जन्याचं किंवा पावसाचं मोजमाप करण्यासाठी जे उपकरण वापरलं जायचं त्याला आरतनी उपकरण त्या ठिकाणी म्हटल्यात आलेलं आहे. ते सुद्धा लक्षात तुम्हाला ठेवायचं आहे. त्यानंतर एक लक्षात घ्या की मौर्य कालखंडामध्ये एक सिल्क रूट तयार झालेला होता. तर तो जो सिल्क रूट होता तो अतिशय महत्वाचा आहे. तर आशिया, चीन आणि त्या ठिकाणी भारतापर्यंत हा पसरलेला हा जो सिल्क रूट आहे याच्यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचे ही मौर्य कालखंडामध्ये जे वस्त्रासाठी प्रसिद्ध असणारे जे ठिकाण आहे त्याच्यामध्ये काशी, कलिंग, माळवा, बंगाल हे सुती वस्त्रासाठी प्रसिद्ध असणारी ठिकाण आहेत. म्हणजे काशी, कलिंग, माळवा, बंगाल हे सुती वस्त्रासाठी प्रसिद्ध असणारी ठिकाण आहेत. तुम्हाला माहिती आहे की ढाका नावाचं जे ठिकाण आहे बंगालमध्ये, तिथं मलमल प्रसिद्ध होती. अगदी प्राचीन कालखंडापासून ब्रिटिश कालखंडापर्यंत ढाक्याची मलमल ही अतिशय प्रसिद्ध होती. तर ही मलमल सुद्धा मौर्य कालखंडामध्ये बंगालमधली प्रसिद्ध आहे. त्याच्यानंतर तुम्हाला व्यापारी दृष्ट्या काही प्रश्न विचारले जाऊ शकतात. तर हे व्यापारी दृष्ट्या प्रश्नांमध्ये तुम्हाला लक्षात ठेवा की मौर्य कालखंडामध्ये बंदर कोणकोणती होती, ती जी की समजा आपल्याला वारंवार ज्यांचे उल्लेख आढळतात. तर पूर्व किनारपट्टी जी आहे या पूर्व किनारपट्टीवरती भारताच्या त्या ठिकाणी ताम्रलिप्ती नावाचं बंदर आहे. हे ताम्रलिप्ती बंदरातून सुद्धा भारताचा मौर्य कालखंडामध्ये व्यापार चालायचा. त्यानंतर पश्चिम किनाऱ्यावरती भडोच किंवा सोपारा. आता हे सोपारा नावाचं जे ठिकाण आहे ते महाराष्ट्रामध्ये ठाणे जिल्ह्यामध्ये आहे. तर हे भडोच नावाचं जे ठिकाण आहे ते गुजरातमध्ये आहे, गुजरातमध्ये आहे. तर भडोच, सोपारा हे पश्चिम किनाऱ्यावरती आहे आणि ताम्रलिप्ती बंदर जे आहे ते पूर्व किनारपट्टीवरती आहे. इथून भारताचा व्यापार मोठ्या प्रमाणामध्ये मौर्य कालखंडामध्ये चालायचा. आता लक्षात घ्या, ॲग्रोनोमोई नावाचा हा एक अधिकारी होता. हा ॲग्रोनोमोई हा अधिकारी जो आहे हा महामार्गाच्या निर्मितीसाठी जबाबदार असणारा अधिकारी आहे. म्हणजेच काय, जे मौर्य कालखंडामध्ये जे रस्त्यांचं जे काही काम चालायचं, जे महामार्गांचं काम चालायचं याच्यावर देखरेख करण्यासाठी जो अधिकारी होता त्याचं नाव आहे ॲग्रोनोमोई. त्यानंतर दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, मौर्य कालखंडामध्ये जी भारताची जी आयात व्हायची ते आयातीमध्ये महत्वाच्या कोणकोणत्या वस्तू होत्या आणि त्या आपण कुठून आणायचो. तर लक्षात घ्या, मौर्यांच्या कालखंडामध्ये रेशमाची आपण आयात करायचो. अगदी प्राचीन कालखंडापासून ते आतापर्यंत चीन हा रेशीम उत्पादनासाठी एक महत्वाचं राष्ट्र आहे. तर मौर्य कालखंडामध्ये सुद्धा आपण रेशमाची जी आयात करायचो ती चीन मधून करायचो. त्यानंतर आपण मोती जे आणायचो ते ताम्रलिप्ती पासून आणायचो. ताम्रलिप्ती नावाचं जे बंदर आहे तिकडनं आपण त्या ठिकाणी मोत्यांची आयात करायचो. त्यानंतर आपण चमड्याची आयात करायचो आपण नेपाळमधून. त्यानंतर आपण मदिरा म्हणजेच काय तर मद्य म्हणजे दारूची आपण आयात करायचो, ते आपण सिरियापासून करायचं. तुम्हाला माहिती आहे की बिंदुसार नावाचा जो राजा होता त्याने सिरियाच्या राजाकडनं ज्या 3 गोष्टी मागविलेल्या होत्या त्यामध्ये दार्शनिक म्हणजे ज्ञानी पंडित लोक होते, त्यानंतर मदिरा होती आणि त्यानंतर अंजीर होते. त्यापैकी मदिरा जी आपण ते मौर्य काळामध्ये सुद्धा सिरियाकडनं आपण मागवायचो. त्यानंतर घोडे जे आहेत म्हणजे उत्तम प्रतीचे जे घोडे आहेत हे घोडे आपण पश्चिम आशियातून त्या ठिकाणी मागायचो. तर लक्षात घ्या, तर हे मौर्य कालखंडाशी संबंधित असणारे काही ढोबळमानाचे जे काही समजा गोष्टी आहेत, संक्षिप्त ज्या गोष्टी आहेत त्या आपण याच्यामध्ये आपण पाहिलेल्या आहेत.